वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहर व जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40.2 अंशावर गेला होता। मात्र गेल्या 2 दिवसांपासून यामध्ये काहीशी घट झाली असली तरी वातावरणात उकाडा कायम आहे। तसेच तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासकीय यंत्रणा आता सतर्क झाल्यात। मागच्या 6 दिवसात असं होतं तापमान गेल्या 8 मार्च रोजी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। त्यानंतर हवामान खात्याने यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे उष्माघाताच्या लाटेपासून बचाव व्हावा यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उष्माघात कक्षाची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही आरोग्य विभागाने केले। पुरेसे पाणी प्यावे, घराबाहेर पडताना छत्री अथवा टोपीचा वापर करावा, भर उन्हात घराबाहेर जाणं टाळावं, तीव्र उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावे। शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादी पेयांचा वापर करावा। अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। गरोदर स्त्रिया, आजारी लोकांची अधिक काळजी घ्यावी। उन्हात अति कष्टाची कामं करू नयेत। दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय पिऊ नयेत। दुपारी 12 ते 3च्या दरम्यान घराबाहेर जाणं टाळावं। उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये। लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय। उन्हाचा शहरात पारा चढत आहे, त्यामुळे पुढील काळात उष्माघाताची शक्यता वाढत असल्यानं जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय। यासाठी जिल्हा रुग्णालयात 5 बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।